काका गुरुरात्नीमध्ये गेले. गुरुंनी मला गणगापूरला बोलवलं. फक्त सांगताना एवढं सांगितलं की तू गणगापूरला ये. लक्षात आलं की आपल्याला बहुतेक गुरूंचं बोलावणं आलेलं आहे. मी गणगापूरला गेलो. कारण माझ्याबरोबर 2च माणसं होती. आणि गेल्यावर स्नान करून मठामध्ये गेलो. तिथं देवाची भेट झाली. 3 दिवस राहिलो तरी आज्ञा नाही, जा म्हणून सांगितलं नाही. कशा कथा बोलवलं तेही लक्षात येईल. पण 4थ्या दिवशी मात्र असं सांगितलं की तू आता इथून पुढे तपश्चर्या करायची. हे घरी आल्यावर मी आईला हे सांगितलं. अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळं सगळ्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या की देवांना प्रसन्न झालेला आहे आणि आपल्याला आता खूप श्रीमंती येईल. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, श्रीमंती तर आली नाही, पण ज्यांना ज्यांना हे कळत त्या प्रत्येकाने माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. आणि ह्या वयात ह्या मुलाला हे ज्ञान कसं काय असेल असा संशय घ्यायला सुरुवात. त्या घरातल्या लोकांनी जास्त प्रमाणात संशय घेतला. हो म्हणता शेजारी आसपास लोकांनाही कळायला त्याचा अनुभव कसा येईल. तपश्चर्या करायला लागते, असं करायला लागतं, तसं करायला लागतं. पण गुरुवारने जी झालेली होती मी शांतपणे परमेश्वर भेटला तरी तो कशा कशा दत्ताना निर्णय पद्धतीनं बघतो हा त्याचा क्रूरपणा नसून समाजाला हे कळण्यासाठी त्यांनी हे केले नाही. त्यावेळेस जर मी सांगितलं असतं आणि सगळ्यांनी विश्वास ठेवला असता तर आज जे चित्र डोळ्यासमोर दिसतं ते दिसतं. साधारणपणे माणसाचा स्वभाव असा की तुम्हाला दिसलं ना मग ते आम्हाला दाखवा. आणि याचं प्रत्येक जण अपेक्षा काय करावं आता. त्यातून निंदा व्हायला गेली, चेष्टा व्हायला, अत्यंत ज्याला आपण छळ म्हणतो तो व्हायला लागला. त्यातली त्यात माझं बोलणं कमी, निवांत राहणं, ईश्वराचं चिंतन, हे पाहून तर लोकांना जास्तच जेवायला लागलं. आणि जो तो उठून माझी निंदा करू. गुरुआज्ञा होती शांत राहील. पोलीस कस्टडी मिळायला कसं होतं तशी परिस्थिती माझी झाली होती. निरपराध मनुष्य, कुठेही अपराध केलेला नाही, पण पोलीस कस्टडीमध्ये जवळजवळ 25 वर्ष राहावं लागलं. हा पोलीस कस्टडी हा शब्द मी का वापरतो तुम्हाला साधारण माहिती असेल, अनुभव नसेल, पण माहिती मात्र प्रत्येकाला आहे की पोलीस कस्टडी कशात देतात. असे 25 वर्ष सुराज्ञा दिली. त्याच्यावर पुन्हा दर्शन
बात दर्शन 25 वर्षाचा काळ उठल्यावर पुन्हा दर्शन दिलं. असं सांगितलं की मला तुझ्याकडनं वेदाचं कार्य करून घ्यायचं आणि तू आता वेद कार्याच्या कार्याला लाग. आधीच लोकांमध्ये निंदा फार, चेष्टा फार, परमेश्वराचा अनुभव आल्यामुळे सुद्धा डोळे झाकून बसणं, त्याचं अखंड चिंतन. त्यामुळे व्यवहारिक शिक्षणाकडे पुष्कळच दुर्लक्ष झालं. त्यातून आणखी लोकांना जीवन काय इथं बसून खायला पाहिजे, पलंगावर बसून खायला पाहिजे, धैर्य आली पलंगावर, अशी लोक माझी चेष्टा करतात. उपेक्षा, निंदा हे सगळं मला सहन करावं लागतं. हे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे म्हणतात की परमेश्वर प्रसन्न झाला या लोकांच्या कल्पना सिनेमात पाहिल्याच्या असतात. अवघ्या 2 तासात 3 तासात तो प्रसन्न होतो, पुन्हा दिसतही नाही, भेटत नाही. ह्या व्यक्तीच्या बाबत अत्यंत कठोर तपश्चर्या कराव्या. तसं माझं आणि कोणाचं वाकडं नव्हतं हे नक्की खरं, पण सगळ्यांचं सांगणे एकच होतं की ह्या वयात तुम्ही जे परमार्थ करता हे करू नका. सगळ्यांनी इतका हट्ट धरला होता की पूजा अर्चा, नामस्मरण, जप, जापे, ध्यान हे सगळं सोडून दे आणि पहिल्यापासून पैसे मिळवायला. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, शीण देणार नाही. गुरुआज्ञा तर अशी होती की मौन धरायचं आणि त्यांनी सांगितलेला मार्ग स्वतः करायचा. असा काळ जात असताना पुढच्या काळामध्ये एक दिवसाचा प्रसंग आला की मी नरसिंहवाडीला जाण्याला निघालो. जवळ पैसा नाही. पैसा कोणाला मागावं तर काळ विरुद्ध होता. तो असं सांगेल तुम्ही कष्ट करा, पैसे मिळवा, वाडीला जा, कुठे. आता काय करावं, अज्ञात्र झालेली. म्हणून एक दिवस असा शांत बसला असताना एक मनी ऑर्डर आहे आणि ती मनी ऑर्डर माझ्याच नावावर. त्याला अशी आज्ञा दिली होती की 25 रुपये पाठव. त्याप्रमाणे मनी ऑर्डर घेतली. वाडीला गेलो. माझ्याबरोबर जो वर्ग होता त्यालाही समज नव्हती, ज्ञान नव्हतं त्याच्यात. नगरला येऊन पोहोचतो तर 25 रुपये पूर्ण खर्च झालेले होते. ज्यांनी मनी ऑर्डर पाठवली तो नगरला आला. अरे म्हणजे तू कशानं मला मनी ऑर्डर पाठवली? त्यामुळे मला काही कल्पना नाही, पण पहाटे मला असा आवाज आला की तू त्यांना 25 रुपये पाठव. वाडीची सेवा झाली, यात्रा झाली आणि वाडीला देवाजवळ प्रार्थना केली, देवा तू मला आतापर्यंत कधीही साथ दिली. आज 25 वर्ष मी तुझी सेवा करून सुद्धा तुला अजूनही माझी दया आहे. काय तुझी इच्छा असत कर. त्याचं काही उत्तर दिलं नाही. ते डोळ्यासमोर एक असं चित्र होतं की आज्ञा तर झालेले आहे, करा म्हणून सांगितलेलं आहे, आणि चित्र तर कुठं बघ. शांत राहिलो, जप करीत राहिलो.
देवाजवळ प्रार्थना केल्या, चला काय तयारी कोणाला ते जे चित्र बदललं, त्याच तुम्हाला जे डोळ्यासमोर चित्र दिसतंय ह्या अवस्थेला आणून ठेवलं. अजूनही ते सांगितलेलं नाही, मी तुला का पैसे दिले, काय पाठवले, काही. आणि ते चित्र बदललं. त्या दिवसापासून मी माझे जीवन गुरुचरणाला समर्पित केले. आता मला जेवढी तुझी सेवा करायची थोडं करीत राहील. लोक अज्ञानी असतात, भाविक असतात, सारखे येऊन मला प्रश्न विचारायचे, माझं असं होईल का, माझं तसं होईल का, लग्न होईल का, मुलं होतील का, काय सांगणार यांना. आणि जर झालं नाही तर मग तुम्हाला कसली शक्ती प्राप्त झाली हो, तुम्ही ढोंग करते, हे खरंच. पण तोही काळ एक वर्ष नाही नसत. आणि लोकांना त्या ठिकाणी असलेली शक्ती दिसायला लागली, अनुभवायला लोक यायला लागले, जायला लागले, मला पूज्य ठिकाणी मानू लागले. होता होता हे कार्यही सुरू झालं. नाना प्रकारचे भक्त निर्माण झाले, त्यात कर्तृत्वान कर्तव्य, बुद्धिनिष्ठ, हुशार असे सगळे लोक यायला लागले. वास्तविक पाहता त्यांनी मला काहीही विचारलं की महाराज तुम्हाला काय प्राप्त झालंय, आम्ही तुम्हाला कशा नमस्कार करायचा, तुम्हाला वाच्यसिद्धी प्राप्त झाली का नाही, काही कोणी विचारलं नाही. पण प्रत्येकाला असं वाटले की आपण त्यांचं शिष्य. ही सगळी ईश्वरी इच्छा आहे. आज माझ्या तपश्चर्याला एकंदर 50 वर्षाचा काळ लोटलेला आहे. काल शिवळाकरांनी 53 वर्ष सांगितले, अगदी बरोबर आहे. वयाच्या 7व्या वर्षी ह्या अनुभव आल्यामुळं ईश्वरी प्राप्ती कशाला म्हणतात, प्रत्येकाला असा भाव येतो की ईश्वर काय, अनुष्ठान केली, जपजाप केलं, ध्यान केलं, ध्यानधारणा केल्या की ईश्वर प्राप्त होतो. पुढीच तो प्राप्त झाल्यावर मग करायला लागतो की प्राप्त होणं म्हणजे काय आहे. माझ्या जीवनामध्ये आधी साक्षात्कार झाला आणि मग तपश्चर्याला सुरुवात झाली. हा काळ जसा जोडला तसं गुरुदर्शनही निर्णय पद्धतीनं होऊ लागलं. एक दिवस असं खूप अडचण आली, रात्रभर जागाच होत. त्या गोष्टी घरात सुद्धा सांगणं मला शक्य नव्हतं. मी जे आता बोलतोय हे सगळं सत्य आहे, खरं आहे. मी काय प्रोपगंडा करत नाही, मला प्राप्त झालं हे सांगत. पण आज मला वस्तुस्थिती सांगण्याची आवश्यकता वाटली म्हणून मी बोलतोय. रात्री 2च्या सुमारास तरंगताना एक पांडुरंगात म्हणजे पंढरपूरचीच मूर्ती दिसते. मी डोळे उघडून पाहतो तर पांडुरंग हे सालंकार रूपाने उभे होते. सगळे अलंकार घातलेले होते. तोपर्यंत खरं मी पंढरपूर सुद्धा पाहिलेला नव्हतं. देवाला डोळ्यांनी पाहिलं आणि देवही माझ्याकडे पाहत होता असं दिसलं. हे किती घडलं असेल, 2 किंवा 3 सेकंद घडला असेल. त्यावेळेपासून मी असा संकेत केला की आपल्याला इथून पुढे पहाटे 2 वाजता उठावं लागणार. आणि आजही मी तिला 2 वाजता उठतो. एकंदर तपश्चर्या मागचा भाग सगळा लक्षात घेतला. असं एक लक्षात येत की देव हा बोलत नाही, देव हा सांगत नाही, देव हा दिसत नाही, पण शक्ती एवढी प्रचंड की
म्हणजे त्या भक्तांना त्या गोष्टीचं ज्ञान व्हायला. माझ्या बाबा त्या खऱ्या घटना आहेत, मला शिकवावं लागलं नाही, सांगावं लागलं नाही, करून घ्यावं लागलं नाही. त्याच्या दर्शनाचा, त्या कृपेचा प्रभाव एवढा मोठा झाला की हे ज्ञान मला आपोआप निर्माण झालं. असे एकंदर 50 वर्षे गेली. 50 वर्षे गेली असं का म्हणतो मी? वयाच्या 10व्या वर्षी मी तपश्चर्येला सुरुवात. आज मला माझ्या माहितीप्रमाणे सर्व भक्तांना याचा अनुभव आहेच. कोणाला स्वप्नदर्शन आहे, कोणती इच्छा पूर्ण आहे. ही काही माझी शक्ती नाही, ही शक्ती त्याची आहे. म्हणून तुम्ही आज ही रोप्य तुला करू शकला. प्रत्येकाला जर सांगितलं तर तू एवढी घेऊन येच, तर ते रोपी तुला झाल्यावर तो घेऊन आला असता. मला फार यायची इच्छा होती, पण साहेबांनी सोडलंच नाही. पण घ्यायला असा अनुभव आला की रोपी तुला होण्याच्या आधी 15-3 वेळा चांदीची व्यवस्था. काही भक्त आहेत ते विचारित असत मला की तेवढं जमलं का? तर तुला काय करायचं, तू कशाने ह्या विषयात करतो? रोपे तुला करणारे निराळे, करून घेणारे निराळे, बुद्धी देणारे निराळे, तू शांत राह. नाही, मला फार काळजी वाटते, जर नाही जमली तर काय करायचं? ज्यांना ज्यांना ईश्वराचं सह्य होत त्याची चिंता तो वाहतो. तुम्हा लोकांची चिंता तो आमच्यातर्फे वाहतो. तुम्ही लोक येता आम्हाला सांगता असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. कोणालाही मार्ग दाखवित नाही की तू एवढे पारायण कर, एवढा जप कर, एवढं ध्यान कर. काही